Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. धाराशिव नगर परिषदेतील ठाकरे गटाचे 4 नगरसेवक जे धाराशिवहून भाजपा पक्ष प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले ते इंदापूरहून परतले व ऑपरेशन टायगरचा भाग होत ओमराजेंच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेच्या हस्ते काल त्यांनी पक्ष प्रवेश केलाय। यामुळे धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। धाराशिव नगर परिषदेचा विचार केला तर एकूण 7 नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत। यातील 4 नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केलाय। यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात लागू होतो का किंवा पुढील भूमिका कैलास पाटील काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। पण याच्यामध्ये धाराशिव शहरामध्ये बॅनर्स लागले, उपहासात्मक बॅनर लागलेले आहेत। आपण ते बॅनर्स पाहू शकताय। एक खोका मतदारांना दिला धोका, क्लीन समताचा दाढीवाला बोका, 1 कोटीचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही, आमचं मत आम्हाला परत द्या, 1 कोटी घेऊन निष्ठा विकली, या पद्धतीचे बॅनर, उपहासात्मक बॅनर धाराशिव शहरामध्ये लागलेले आहेत। आपण जर सारासर विचार केला तर आमचं मत आम्हाला परत द्या हे एक लोकांनी बोललेली सूचक प्रतिक्रिया आहे। यात लोकांना असं म्हणायचं की आम्ही तुम्हाला मतदान देतोय, त्या मतदानाचा तुम्ही घोडेबाजार करताय व आपली पक्षनिष्ठा विकून तुम्ही मग पक्षांतर करताय। एक रोचक प्रसंग जर पाहायला गेला आपण तर हे नगरसेवक भाजपा पक्ष प्रवेशासाठी धाराशिव मुंबईकडे रवाना झाले होते, पण रातोरात चक्रे फिरली। इंदापूरहून हे सर्व नगरसेवक आणण्यात ओमराजे, सहसंप्रमुख असलेले सूरज साळुंके, ऋषी मगर, सोमनाथ गुरव यांनी आपली यंत्रणा फिरवली व या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना वापस आणण्यात यश मिळवलं। पण याच्यामध्ये राजकीय चर्चा, रोखठोक काही आश्वासनं ही दिली गेली अशी एक सामान्य लोकांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पण ह्याच नगरसेवकांना भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी आटोकाट प्रयत्न केले। त्या प्रयत्नांनाच शह देण्यासाठी ओमराजे स्वतः मैदानात उतरले व त्यांनी 4 नगरसेवक आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेतले। वास्तविक हे 5 नगरसेवक जाणार होते, पण 1 नगरसेवक अद्याप कुठे आहे याचा अद्यापपर्यंत कोणालाही ठाव ठिकाणा लागला नाही किंवा तो समोरील माध्यमातून सांगितलं नाही की मी कुठे भूमिका देणे अधिकच जाहीर केली नाही। यात सोनाली रवी वाघमारे व ज्ञानेश्वरी राज निकम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत राहणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। जर कैलास पाटलांनी सकाळी आपण त्याची चर्चा केली, कैलास पाटलांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही, ज्यांनी पक्षाशी गद्दारी करून आपली पक्षनिष्ठा विकली, खोकेच्या माध्यमातून त्यांनी विकली गेली असांचा आरोप आहे, त्यांना क्षमा केली जाणार नाही। पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। एकीकडे ओमराजे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की जनसेवा व विकासासाठी या नगरसेवकांचं स्वागत आहे, परंतु येत्या राजकीय घडामोडी विचार केला तर आपण यातील पुढचे नगरसेवक काय निर्णय घेतात व यातून पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो का किंवा काय हे त्या काळात पाहणं गरजेचं आहे। एक प्रकारे कैलास पाटलांना हा दुहेरी धक्का आहे। कळंब नगर परिषदेतील नगरसेवक भाजपाच्या गोटात दाखल झाले तर धाराशिव नगर परिषदेतील 4 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटामध्ये दाखल झाले। कैलास पाटलांना आज दोन्हीकडे तोंड द्यावं लागणार आहे। मल्हार राणा पाटील यांच्या नेतृत्वातील भाजप व ओमराजे निंबाळकर यांचे नेतृत्वातील शिवसेना त्या या दोघांना टक्कर कशी देतात व आगामी काळात त्याचे राजकीय चित्र कसे बदलते हे पाहणे औत्सुक्य ठरणार आहे। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।